नमस्कार. आज आपण एका कमर्शियल साइटवर आलोय. आपण दर्शना ट्रेडिंग कंपनी. तर इथे आपण एक साधारण 40 किलोवॅटची सोलर सिस्टीम लावलेली आहे. 40 किलोवॅटची सोलर सिस्टीमची जर किंमत पाहिली तुम्ही तर साधारण एक 19 लाख रुपयांच्या आतमध्येच ही सोलर सिस्टीम आपल्याला बसते. आता जर खर्च जर तुम्ही पाहिलं तर 19 लाख रुपये या 40 किलोवॅटच्या सोलर सिस्टीम पासून एका महिन्याभरामध्ये जर पाहिलं तर साधारण 4,500 युनिट्स ते 4,800 युनिट्सच्या आसपास जनरेशन होतं. एक युनिट जर तुम्ही 16 रुपयाचा जर कन्सिडर केला तर 4,600 किंवा 4,800 मल्टिप्लाइड बाय तुम्ही 16 रुपये जर केलं तर साधारण 75,000 रुपये बचत ही दरमहा हा ग्राहक आपला करतोय. आणि 75,000 गुणिले 12 महिन्यांचं जर तुम्ही केलं म्हणजे एका वर्षामध्ये साधारण 9 लाख रुपये इलेक्ट्रिसिटी बिल हा ग्राहक वाचवतोय. म्हणजे तुम्ही जर पाहिली प्रोजेक्टची कॉस्टिंग 18 ते 19 लाख रुपये आणि बचत जर पाहिली तर 9 लाख रुपये. म्हणजे साधारण याची 2 वर्षाच्या आत सोलर सिस्टीम रिकव्हर होते. रिटर्न्स वाईज जर विचार केला तर 50% रिटर्न्स दरमहा या ग्राहकाला मिळत आहे. आता आपण वर साईट व्हिजिट करूया. आता जसं मी तुम्हाला खाली सांगितलं इथे 40 किलोवॅटची सोलर सिस्टीम आपण लावलेली आहे. पॅनल्स आपण 540 वॅट पीकचे लावलेले आहे. ॲक्झिटेक म्हणून एक कंपनी आहे. ही एक जर्मन कंपनी आहे. यांची जी वॉरंटी आहे तर ती 15 वर्षांची सोलर पॅनल्सची. तर इथे आपण 40 किलोवॅटसाठी 540 वॅट पीकचे असे 74 पॅनल्स आपण लावलेले आहे. खालचं मी तुम्हाला इन्व्हर्टरचा सेटअप दाखवणार आहे. पहिले पॅनल जे आहेत ही प्रॉपर दक्षिण दिशा आहे आणि अँगल जो आहे यांचा तर साधारण एक 5-1 डिग्रीचा अँगल इथे आपल्याला मिळतोय. साधारण मला वाटतं 4 ते 5 स्ट्रिंग्स आपण केलेले आहे. आता आपण जे उभा आहोत तर एक 4थ्या मजल्याच्या वर उभं आहे. तुम्हाला जर इथून बाहेर तुम्ही जर व्ह्यू जर पाहिला तर भरपूर उंच ही बिल्डिंग आहे. त्याच पद्धतीने आपण रेलिंग्स तिकडे लावलेले आहे. आपण तुम्ही जर पाहिलं तर प्रॉपरली वॉकवेज वगैरे इकडे लावलेले आहेत. त्याच्यानंतर रेल्सवर जे आहे साधारण ही 300 mm ची रेल आपण लावलेली आहे. हेड क्लॅम्प्स मिड क्लॅम्प्स प्रॉपरली लावलेले आहेत. त्याच्यानंतर पाण्याचे कनेक्शन जर पाहिले तर तिकडच्या बाजूला एक आउटलेट आपण घेतलेलं आहे आणि इकडच्या बाजूला आपण एक आउटलेट घेतलेलं आहे. प्रॉपरली इथे महिन्यातून 2 वेळा क्लिनिंग करावी लागते आणि प्रॉपरली जनरेशन आपल्याला मिळतंय. तर जनरेशनचे जे काही डिटेल्स आहेत तर खाली इन्व्हर्टर आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे डिटेल्स दाखवतो. आणि जे इलेक्ट्रिसिटी बिल जे यांना येत आहे म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की यांचं 75,000 ते 76,000 रुपये लाईट बिलाची बचत होती दरमहा, तर ती कशी होती तर ते आपण खाली पाहूया. आता वर आपण जे पाहिलं होतं तर सोलर पॅनल्स हे याच्या वर लावलेले आहे. तर स्ट्रक्चर आपण जे केलेलं आहे तर इथे 6x6 पाईप्स लावलेले आहे. स्टँडिंग कॉलमचे जर तुम्ही पाहिले तर तुमचे राफ्टर जर पाहिले तर साधारण 4-2चा राफ्टर आहे आणि 3-1.5चा परत एक पर्लिन्स आपण टाकलेला आहे. साधारण त्याच्यातला जो गॅप जो पाहिजे ज्यावेळेस आपण सोलर पॅनल्स लावतोय भरपूर जणांचा हा प्रश्न असतो की पर्लिन्सचा गॅप किती पाहिजे किंवा काही ॲडिशनल असं आपल्याला काही करायला पाहिजे का. तर नॉर्मल जसं आपण स्ट्रक्चर करतोय तर तसं स्ट्रक्चर जरी असलं तरी पण चालतं. कारण की सोलर पॅनलचा जो वेट असतो तर तो डिस्ट्रीब्युटेड लोड असतो की असं पॉइंटेड हे वेट नसतं. त्याच्यामुळे जो डिस्टन्स जो असतो याच्यातला साधारण 4 फुटांचा गॅप आपल्याला पाहिजे असतो 2 पर्लिन्समध्ये. म्हणजे जेणेकरून आपल्या सोलर पॅनलची जी लेंथ असते तर ती साधारण 2.3 मीटर 6.5-7 फुटांच्या वरचा तो पॅनल असतो. जर तुमच्या पर्लिनचा जर डिस्टन्स त्याच्यापेक्षा जर जास्त असलं तर तो झोड पडू शकतो. वर जर तुम्ही पाहिलं तर जिथे जिथे पर्लिन्स येत आहे तिथे तिथे आपण जे रेल्स आहेत तर त्याची ड्रिलिंग केलेली आहे. सेल्फ टॅपिंग स्क्रूनी ती केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी त्या रेल्स येत नाही आता भरपूर वेळा मिसमॅच होतात तर त्या ठिकाणी आपण अशी रिवेट्स आपले बाहेर आलेले. पण आता परत तुम्हाला सांगतो की आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये पण जर तुम्ही खाली फरशीवर जर पाहिलं तर कुठेही लिकेज होताना तुम्हाला दिसणार नाही. हा झाला आता आपला स्ट्रक्चरचा भाग. वळूया आपण इन्व्हर्टर्सकडे. इन्व्हर्टर जर पाहिले तर इथे 2 इन्व्हर्टर्स आपण लावलेले आहे 20-20 किलोवॅटचे. हे दोन्ही पण 20-20 किलोवॅटचे इन्व्हर्टर्स आहे. आता 20-20 किलोवॅटचं त्यांना रेकमेंड याच्यासाठी केलं कारण की 20 किलोवॅटच्या आपण वर जर गेलो तर टॅरिफ चेंज होतो. तुम्हाला पीक आवरचे चार्जेस पे करावे लागतात. म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही जी काही वीज वापरतात तर त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. तर त्याच्यासाठी आपलं रेकमेंडेशन सरांना असं होतं की तुम्ही 2 इन्व्हर्टर्स घ्या, 2 वेगवेगळ्या सिस्टीम्स घ्या, 2 वेगवेगळे मीटर्स घ्या आणि तो जो लोड आहे तुमचा तर तो वेगवेगळ्या इन्व्हर्टर्सवर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, वेगवेगळ्या मीटर्सवर तुम्ही तो डिस्ट्रीब्यूट करा. आता तुम्ही पाहिलं तर DCDB इन्व्हर्टर आणि ACDB, DCDB इन्व्हर्टर आणि ACDB अशा पद्धतीने आहे. आता 40 किलोवॅटच्या सोलर सिस्टीमने तुम्हाला दिवसभरामध्ये एक साधारण 160 युनिट्स तयार करून दिले पाहिजे. आता आपण याच्यावर पाहू की तेवढे युनिट्स तयार होत आहे की नाही. 40 किलोवॅटने 160 दिले पाहिजे म्हणजे 20 किलोवॅटनी 80 युनिट्स तयार करून दिले पाहिजे.
तर आत्ताचा जर टाईम पाहिला तुम्ही तर आता साधारण जे आहे तर ते 4 वाजले आणि जनरेशन जर पाहिलं तर 64 युनिट्स झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही दिवसाच्या अखेरपर्यंत जर पाहिलं तर जनरेशन साधारण 80 युनिट्सच्या आसपास होऊन जाईल. मग 80 ह्या इन्व्हर्टरचे आणि 80 दुसऱ्या इन्व्हर्टरचे असे 160 युनिट्स इथे तयार होतील. टोटल सोलर सिस्टीम लावल्यापासून ह्या इन्व्हर्टरवर एक साधारण 36,000 युनिट्स तयार झालेले आहे आणि शेजारच्या इन्व्हर्टरवर पण जर पाहिलं त्याच याचे युनिट्स तयार झाले असतील. आता याच्यावर जर पाहिलं तर त्याच्यावर 63 युनिट होते, याच्यावर 66 युनिट्स तयार झालेले आहे. कारण की आपण प्रॉपरली ते डिस्ट्रीब्यूट केले. याच्यावर 32,391 युनिट्स तयार झालेले आहे. तर जर दोन्ही इन्व्हर्टर जर पाहिलं तर एक साधारण सारखेच युनिट्स तयार होतात. आता खाली जसं मी सांगितलं होतं तुम्हाला तर ते परत मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो की सेव्हिंग्स नेमकं तुमची कशी होती. आता जसं की 160 युनिट्स आपले दिवसभरात तयार होत आहे तर 30 दिवसात साधारण 4,800 युनिट्स तयार होतील. ही कमर्शियल प्रॉपर्टी असल्यामुळे इथला युनिट रेट जो आहे तर तो साधारण 16 ते 18 रुपयांच्या आसपास व्हॅरी होतो. पण मी लिस्ट युनिट रेट धरतो तर आपली महिन्याभराची जी बचत आहे सोलर सिस्टम लावल्यानंतर 76,000 युनिट्स 76,000 रुपये तुमचे वाचत होते. वर्षभराचं जर पाहिलं तर 9,21,000 रुपयांचे वाचत आहे. सिस्टीमची जर कॉस्टिंग पाहिली तर साधारण ज्यावेळेस आम्ही सोलर सिस्टीम लावली होती तर साधारण 19 लाख रुपये सोलर सिस्टीमची किंमत गेली होती. 19 लाख भागिले किती आलं होतं ते काहीतरी 9,20,000 रुपयांच्या आसपास ती फिगर होती. तर साधारण 2 वर्ष लागत आहे सिस्टीम रिकवर व्हायला. म्हणजे 50% रिटर्न्स तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधनं मिळत आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी गोष्ट जर पाहिली तर यांना GST मध्ये सेट ऑफ मिळतो 13.8%चा. म्हणजे जर तुम्ही 19 लाख रुपयांमधून जर 13.8% जर मायनस केलं तर ती साधारण 2,62,000 रुपये रक्कम होती. सोलर सिस्टीममध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करतात, तुम्ही कमर्शियल तुमचा जर GST नंबर असेल, तुम्ही टॅक्स जर भरत असाल तर तुम्हाला डिप्रिशिएशन एक मिळतं. डिप्रिशिएशन जर कॅल्क्युलेट पाहिलं, एक लमसम फॉर्म्युला जर पाहिला, 100% जी काही तुमची गुंतवणूक असेल तर त्याचं 21% 20% तुमचा टॅक्स वाचतो 3 वर्षांमध्ये. आता समजा इथे प्रोजेक्टची किंमत तुमचं GST जाऊन जर पाहिली तर साधारण आपण 17 लाख रुपये पकडू आणि याचं जर तुम्ही 21% जर पाहिलं तर साधारण तुमचे 3.5 लाख रुपये हे तुमचे टॅक्समधनं वाचतात. प्लस 2.5 लाख रुपये जे होते तर ते तुमचे वाचतात GST मधून. म्हणजे 6 लाख रुपये. तुम्ही 19 लाख रुपये जर किंमत पाहिली त्याच्यातून 6,000 केले तर मूळ किंमत जी आहे तुम्हाला सोलर सिस्टीमची तर ती 13 लाख रुपये जाते. आणि वर्षभराची जर बचत पाहिली तर ती होती 9 लाख रुपये. म्हणजे सोलर सिस्टीम रिकवर व्हायला तुम्हाला लागत आहे फक्त 1 वर्ष आणि 5 महिने आपण पकडूया. आता जर तुम्ही 100% डिवायडेड बाय 1.5 जर केलं तर रिटर्न्स वाईज जर विचार पाहिला तर 66% रिटर्न्स या प्रोजेक्टला यांना इथे मिळत आहे. म्हणजे 1.5 वर्षाच्या आत यांची गुंतवणूक रिकवर होऊन पुढचे जे काय यांचे 24-25 वर्ष जे आहेत जी सोलर पॅनलची लाईफ आहे तर यांचा हा एक इन्कम सोर्स एक्स्ट्रा तयार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, इन केस हे ज्याला ही प्रॉपर्टी रेंटवर देत आहे जर त्याचं 20 किलोवॅटचं जरी पाहिलं तर 35,000 रुपये लाईट बिल त्याचं वाचत आहे. तर 1.5 वर्षानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या ग्राहकाला जे आहे तर रेंट आणि जे सोलरपासून जे त्याला जी सेव्हिंग होती ती एक सेव्हिंग अशी त्याला डबल इन्कम सोलरच्या स्वरूपात मिळत आहे. सोलर पॅनल्स पाहिले, स्ट्रक्चर पाहिला, इन्व्हर्टर पाहिला. आता आपण खाली मीटर्सच्या जवळ आलो आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं की 2 सिस्टीम्स आपण लावलेल्या आहे तर त्याचे 2 जनरेशन मीटर्स 2 नेट मीटर. मी तुम्हाला आता जनरेशन मीटरचं सांगतो. वर आपण पाहिलं तर काहीतरी एक 32-33,000 रुपये 33,000 युनिटच्या आसपास काहीतरी जनरेशन होतं. खाली पण त्या ह्या आता माहीत नाही ते मीटर्स कुठले कुठले आहेत, पण मी तुम्हाला त्याची रिडिंग्स दाखवतो. साधारण एक 30-32,000 युनिटच्या आसपास इथलं पण रिडिंग्स येईल. KWSS रिडिंग्स आपल्याला पाहिजे. क्युम्युलेटिव्ह 32,021 असं आपले या मीटरचे रिडिंग झालेले आहे. म्हणजे वर जेवढ्या रिडिंग झालेल्या आहेत तेवढ्याच खाली या जनरेशन मीटरमध्ये आलेलं आहे. जनरेशन मीटर हा MSCBच्या लोकांसाठी असतो. MSCBचे लोक याच्यावर रिडिंग्स घेतात. नेट मीटर जर तुम्ही पाहिलं, आता नेट मीटर आपल्याला सिटी लावलेली आहे खाली. सिटी कशासाठी आपण लावलेली आहे तर कारण की यांचा लोड जो आहे तर तो जास्त होऊ शकतो. भरपूरशे AC भरपूर मोठ्या कॅपॅसिटीचा आहे, अजून भरपूर काही काही हेवी इक्विपमेंट्स याच्यावर होते. त्याच्यामुळे दोन्ही यांना आपण सिटी लावलेली. सिटी लावण्याचं कारण हे की उद्या समजा जर मोठा लोड अजून काही आला तर त्याच्यामुळे मीटर्स जळायला नको. तर आपण आता त्याच्यावर जनरेशन मीटरच्या म्हणजे किती नंबर ऑफ युनिट्स तयार झालेले आहेत, तयार होऊन युनिट्स पहिले लोडला जातात, लोडमध्ये वापरून या मीटरमध्ये येतात. मग किती युनिट्स आपण MSCB कडनं घेतले आणि किती युनिट्स MSCBला दिले तर ह्या नेट मीटरवर दिसतात. मी फक्त एका नेट मीटरचं तुम्हाला वर्किंग सांगतो. हा L&T कंपनीचा नेट मीटर आहे, बाय डायरेक्शनल इथे लिहिलेलं आहे. तर आपण रिडिंग चेक करूया. KWSच्या रिडिंग्स पाहिजे आपल्याला फक्त.
आता याचं जर पाहिलं तर 13,160 युनिट्स हे जे आहेत तर हे आपण MSCB ला इम्पोर्ट करून घेतलेले, म्हणजे MSCB कडनं आपण घेतलेले आहेत 13,760 युनिट्स. आता आपण MSCB ला किती युनिट्स दिलेले आहे, कारण हे प्लस मध्ये आलेलं आहे. आता MSCB ला आपण किती युनिट्स दिलेले आहेत तर ते आपण पाहूया. आता ती रिडिंग येईल 14,686. म्हणजे जर पाहिलं तर इम्पोर्ट जो आहे तर तो एक्सपोर्टपेक्षा कमी आहे. इम्पोर्ट जर एक्सपोर्टपेक्षा जर कमी आहे म्हणजे यांचं जे काही इलेक्ट्रिसिटी बिल येईल या महिन्यातलं मे बी त्यांचं इम्पोर्ट जास्त झालं असेल किंवा एक्सपोर्ट जास्त झाला असेल ते आपण बिलावर चेक करूया. पण याच्यातून आपल्याला असं कळतं आहे की आतापर्यंत जे काही लाईट बिल आहे ह्या मीटरचं तर ते मायनसमध्ये आहे. इलेक्ट्रिसिटी बिल यांना आलं नाही पाहिजे. पण इथे जर पाहिलं तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल तर वर आलेलं आहे 1,890 रुपये. तर हे का बरं आलं तर तुम्ही 10 किलोवॅटच्या वर ज्यावेळेस जातात तर तुम्ही जे काही युनिट्स आहेत जे तुम्ही एक्सपोर्ट करताय तर त्याच्यावर 12% चार्जेस लागतात. आता जर तुम्ही याच्यावर 12% जर चार्जेस लावले तर तुम्हाला जे एक्सपोर्ट आहे तुमचा तर तो 873 युनिट्सचाच होईल. आणि जर तुम्ही 972 वजा 73 जर केलं तर ते 99 युनिट्सचं होतं जे इथं आलेलं आहे. आणि 99 युनिट्सच या महिन्यामध्ये तुम्हाला लाईट बिल आलेलं आहे 843. आणि यांचं टोटल ॲडिशन जर तुम्ही जर केलं तर हे 1,890 रुपये लाईट बिल आलेलं आहे. आता जर तुम्ही जर पाहिलं तर प्रिन्सिपल अरियर्स म्हणजे मागच्या महिन्यांमध्ये यांची जी सेव्हिंग झालेली आहे तर ती 11,104 रुपयांची झालेली आहे. म्हणजे आता काय होतं की तुमचे मार्च महिन्यानंतर इन केस जर एक्स्ट्रा जनरेशन एक्स्ट्रा एक्सपोर्ट जर तुम्ही केलेला असेल MSCB कडे तर MSCB हे युनिट्स विकत घेऊन टाकतात. आता भरपूर जणांचा हा प्रश्न असतो की बाबा MSCB काय त्याचे काय पैसे देत नाही. तर असं काही होत नाही. तुम्ही नंबर ऑफ युनिट जेवढे जे काही MSCB कडे देताय एक्सपोर्ट करताय त्यांच्या बँकेत जे काही तुम्ही ठेवताय तर ते मल्टिप्लाइड बाय 2.5 किंवा 3 रुपयाच्या हिशोबाने ते हिशोब करतात आणि तुमचं हे लाईट बिलामध्ये ते ऍडजस्टमेंट करून देतात. म्हणजे आता हे यांना दर महिन्याला पण जर पाहिलं जोपर्यंत हे 11,000 रुपये त्यांचे वजा होत नाही तोपर्यंत यांना इलेक्ट्रिसिटी बिल इथे भरायची गरज पडणार नाही. तर ह्या हिशोबाने आपण 20 किलोवॅटचं पाहिलं तर ह्याच हिशोबाने त्यांचं दुसरं पण लाईट बिल आहे जे त्यांचं वजा होतं. म्हणजे कमर्शियल वापरासाठी जर तुम्ही पाहिलं तर हमखास सोलर सिस्टीममध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे मॅक्सिमम तुमची 2.5 ते 3 वर्षाच्या आत ही गुंतवणूक फिटते. तुम्हाला मी प्रॅक्टिकल उदाहरण दाखवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आम्ही फ्लेअर सोलरमध्ये एक साधारण 550 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की 125 ते 150 आम्ही इंडस्ट्रियल प्लांट्स केलेले आहेत. त्याच्यानंतर एक 200 ते 250 कमर्शियल प्रकल्प केलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत तर ते रेसिडेन्शियल प्रकल्प केले आहेत. तुम्हाला अजून काही डिटेल्स जर पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करू शकतात. आमचा जो नंबर आहे तर तो आहे 837-100-2000. थँक्यू.